लवकर बाद होऊन तंबूत परतल्यानंतर संकेत आणि त्याचा साथीदार यांनी चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला खूप मोठा धावसंख्येचा पल्ला गाठून दिला होता. संकेत थळे आणि बॉस फायटर संघ विनंती असेल आपण मैदान खाली करायचंय, सहकार्य करा. सौजन्य दांडेकर मुन्ना जी मागाशी मॅच बघितली होती त्यांची स्ट्रॅटेजी आपण सांगू शकतो. प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ प्रथम गोलंदाजी करत असताना सौजन्याने पहिलं षटक टाकलं होतं, फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये थोड्याफार धावा आल्यानंतर तिसरं षटक सौजन्याकडे अपेक्षित होतं, परंतु त्याला न देता दुसऱ्या गोलंदाजाला केल्यावर त्याच्यावर मोठा भडीमार केला गेला आणि धावसंख्येचा जो रतीब वाढायला सुरुवात गेली ना त्याचा दबाव त्यांच्यावर आला आणि त्याच्यानंतर धावसंख्या खूप लांबपर्यंत पोहोचली होती, तब्बल 75 पर्यंत पोहोचली होती. परंतु बघूया ती चुकी प्रदीप स्पोर्ट्स साखर या सामन्यात भरून काढेल का. संघनायक आपण बघतोय अमन नाखवा, सौजन्य दांडेकर आणि अमन नाखवा यांची जोडी या ठिकाणी मैदानात आहे गोलंदाजीमध्ये. आता मात्र अमन नाखवाला आपली धार दाखवावी लागणार आहे. अमन नाखवाचा तो स्ट्रोक्स बरी बाद झालेला असला महाशिवरात्री चषकामधला तरी सीमारेषेपर्यंत त्याने जोरकस फटका आणला होता, तो सर्वांना माहिती आहे. आणि ते सुद्धा आयकॉन्स खेळाडूंसारखे जे मोठे जगज्जेते आहेत, जे संपूर्ण भारतीय टेनिस क्रिकेट संघाचं वैभव आहे, तसल्या गोलंदाजाच्या जो गोलंदाजीवर प्रहार केला होता त्याने. चला घेऊन चलतोय सामन्याकडे. एक कॅश प्राइज आलेला आहे. रणजित गण यांनी जर झेल टिपला तर आदेश पाटील यांच्याकडून प्रत्येक कॅचसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज है. सौजन्य दांडेकर की पहली गेंद मिड ऑन की दिशा में आड़े बल्ले से खेल दिया है बैटर ने, और इस बार जब तक फील करेंगे तब तक देखिए आंखों ही आंखों में इशारा करते हुए तेज तर्रार गोली की रफ्तार की तरह यहाँ पर दौड़ लगाते हुए दो रनों के साथ इनिंग की शुरुआत की है विकास सर. पहिलाच चेंडू होता, चांगला चेंडू, ऑफस्टम्पच्या खूप बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी खाली क्षेत्र होते. जोपर्यंत लॉंग ऑनवरून किंवा डीप मिड विकेटच्या क्षेत्रातून क्षेत्ररक्षक पोचेल तोपर्यंत मात्र फलंदाजांकडे पूर्ण वेळ होता. अतिशय चांगल्या चपळाईने या कडक त्या उन्हात सुद्धा धावा 2 काढायला त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही आहे. चांगला चेंडू, पुन्हा एकदा ऑफस्टम्प पिचिंग यॉर्कर लेन करण्याचा प्रयत्न, पुन्हा खाली क्षेत्र, 1 धाव काढलेली आहे, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. 2 धावा पूर्ण केल्या जातात. या तडकत्या उन्हात फडकत्या उन्हामध्ये सुद्धा फलंदाजांचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने धावा काढतात ना त्यांना खरोखर सलाम करावा लागेल. 2 चेंडूंवर 2 धावा काढल्यात, डबल्स अशा पद्धतीने चेंडूच्या धावा झाल्या. 2 चेंडूंवर 4 धावा. यश मात्रे मागच्या सामन्यात 0वर बाद होऊन तंबूत परतला होता, परंतु या वेळेला ती कसर भरून काढण्याचा प्रयत्न करतोय सिया अँड श्रियाश वॉरियर्स. पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा तशाच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, चेंडू हवेत, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सौजन्य पकडतोय झेल आणि संपतोय. पुन्हा सेट किया गया है, गेम इज ऑन है. और यहाँ पर देखिए पहली विकेट का पतन, पहला झटका यहाँ पर गेंदबाज सौजन्य दांडेकर प्राप्त करते हुए. फिर से एक बार रचित गण अगर कैच लपकते तो आदेश पाटिल इनकी जानिब से हर कैच के लिए 500 रुपए का कैश प्राइज. रचित गण आपके फैन फॉलोअर, आपके दोस्त, आपके सहकारी, 500 रुपए का कैश प्राइज है आदेश जी पाटिल इनके माध्यम से. ये कंटिन्यू है जब तक आप मैच में ऑन हो. कैच लपकते हैं, 4 कैच पकड़ो, 2000 रुपए का कैश प्राइज है. एक कैच के लिए 500 रुपए. रचित गण ओटू फिर से एक बार विकास सर. अतिशय चांगली गोलंदाजी, प्रत्येक चेंडू ऑफस्टंप एक ऑफस्टंप अशा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सौजन्याला टाकताना बघतोय आपण. यावेळेला नवीन फलंदाज कल्पेश म्हात्रे. चांगला चेंडू होता, चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव मात्र झालेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मिड विकेटचा क्षेत्ररक्षक करतोय, 1 धाव मात्र घेण्यापासून रोखत नाही आहे. अतिशय चांगलं या ठिकाणी क्रिकेट बघायला मिळालेलं आहे. एका धावेने धावसंख्या झालेली आहे 5 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी, 4 चेंडूंचा खेळ समाप्त होत आहे. 5 धावा धावफलकावर आहेत, 1 फलंदाज बाद. जरूर अभी सर अगर देखा जाए तो पूरी जिम्मेदारी कल्पेश म्हात्रे और संकेत थले ये दोनों बैटर के ऊपर है, क्योंकि इस बार अगर जीते तो अगली मैच खेलोगे विकास सर, अन्यथा 365 दिन ये चौथे पर्व के बाद 5वें पर्व के लिए राह देखनी होगी बल्लेबाजी करने वाली टीम.
पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली होती. चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु त्याच्यापासून खूप दूरवर चेंडू पडतोय. चौकार मात्र वाचवला जातोय. एकच धाव मिळते या चेंडूवर सुद्धा. धावसंख्या झालेली ती 6 धावा. तू म्हणाले तुम्ही आता की 365 दिवस, खरोखर आहे, कारण पहिली मॅच दोन्ही संघ हारलेत. यावेळेला एका संघाला तर नक्कीच वाट बघावी लागणार आहे पुढच्या सीझनची, परंतु तो संघ कोणता असेल हे येणारे 5 षटकं आणि 1 इनिंग्स ठरवणार आहे. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सौजन्य दांडेकर. आपल्या षटकातील वाऱ्याचा वेग मात्र या ठिकाणी वाढत चाललेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने लीव करतोय फलंदाज चेंडूला. चेंडू बघतोय, पायाच्या थोड्या बाजूने जाणार, स्वतः चेंडूला जागा निर्माण करून देतोय आणि चेंडू यष्टीरक्षकापर्यंत गेल्यानंतर पंचांचा सुद्धा इशारा आलेला आहे. आमचे गुणलेखक, आता सध्या आपण गुणलेखक बघतोय बालकृष्ण दरणे गुरुजी सर या ठिकाणी आमच्या सोबत उपस्थित आहेत. त्यांनी थोडा रिलीफ दिलेला आहे आमच्या शुभम कानमोरे यांना. धावसंख्या झालेली ती 7. चांगला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळला होता, परंतु हे क्या हुआ, हे प्रभू, हे रामकृष्ण जगन्नाथम, हे क्या हुआ. मोहे मोहे धावचीची शक्यता होती, परंतु थ्रो जो होता तो थोडासा व्यवस्थित नव्हता. चेंडू थ्रो पडल्यानंतर थोडासा यष्टीरक्षकाला चकून बाजूला निघून जातोय आणि फलंदाज मात्र सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचतोय. षटकाची समाप्ती होते. 2 षटक, पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या काय, तर जे मागच्या षटकात जी टाकली होती ना सौजन्याने गोलंदाजी, सेम तेच पद्धतीने आपण बघतो या ठिकाणी. 1 गडी बाद 7 धावा. यस एब्सोल्युटली. पर सर अगर प्रदीप स्पोर्ट्स साखर के बारे में अगर देखा जाए ना, जब गेंदबाज सौजन्य दांडेकर ने खराब गेंद डाली थी, वाइट गेंद डाली थी ना सर, तब उनके संघ मालक जनार्दन जी नाकवा सर ने उस प्रति गेंदबाज की प्रशंसा की. चलेगा, शानदार गेंदबाजी, थोड़ा सा अंदर लेना है, ये आत्मविश्वास बनाना जरूरी है. अगर गेंदबाज का आत्मविश्वास लूज होता है, अगर गेंदबाजी में थोड़ी सी खराब कर रही है, तो उसको तालियां बजाकर उसकी हौसला अफजाई करना अनिवार्य है. आणि तुम्ही यष्ट्यांच्या मागे बघताय ना, 01 नंबरची जर्सी परिधान केलेले दत्ताजी नाकवा, त्यांची फलंदाजी तुम्ही बघायला पाहिजे होती 2 वर्षा अगोदर. फलंदाजीने त्यांची फलंदाजी ते मैदानात असले की समोरचे गोलंदाजसुद्धा अतिशय घाबरून गोलंदाजी करायची. असे दत्ता नाकवा आपण बघतोय. 50 सुद्धा त्यांच्या नावावर आहेत. 40+ ती स्पर्धा जी आमची खाणीमध्ये आपण थळगावाने जी आयोजित केली होती, त्या स्पर्धेमध्ये अलिबाग संघावर अक्षरशः दत्ता नाकवा याने हल्ला बोल केला होता. तब्बल 50 पार, म्हणजे 50+ धावा त्याने एकट्याने जमवल्या होत्या आणि अलिबाग संघाला पराभूत केलं होतं एकट्याच्या जीवावर सुद्धा. असा हा दत्ता नाकवा या ठिकाणी आपण यष्ट्यांच्या मागे बघतोय क्षेत्ररक्षण करताना, आणि बरोबर संघाचं गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांना हँडल सुद्धा करताना दिसतोय. यस, अगर क्रिकेट में, टेनिस क्रिकेट में अगर केंद्र बिंदु कहा जाए तो विकेट कीपर करुणा भाभी के हीरो दत्ता सर. हम देख रहे जर्सी नंबर 1 परिधान के विकेट कीपर गेंदबाजी करेंगे अमन नाकवा. ओहो, इस बार अमन नाकवा ऑफ स्टंप के काफी बाहर. ऑफिशियल अंपायर का इशारा, वाइट का आता हुआ. प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आती हुई. और अब मैदान पर से हम देख रहे हैं बाप बेटे, बाप नंबर ही तो बेटा 10 नंबर ही. दत्ताराम नाकवा विकेट कीपर और गेंदबाजी करते हुए अमन नाकवा, ये योगा योग भी है जरूर यहाँ पर ये अक्षय सागर प्रीमियर लीग में दिखता हुआ. ओहो, इस बार गेंद हवा में जरूर, काफी डीप थे, डेंजर जोन में थे. पॉपिंग क्रीज में पहुंचने से पहले यहाँ पर तेजस क्या किया, यहाँ पर डायरेक्ट हिट करने का प्रयास था, कोशिश की थी. दत्ताराम नाकवा गेंद के नीचे थोड़े से सो गए थे भी, क्योंकि उन्हें पता था वो डायरेक्ट हिट करेंगे, पर कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना. यस, धावसंख्या आता मात्र होती ती 1 ने वाढून 9 धावा. मोठ्या मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. जो सचिन राऊळ यांचा संघ आहे, डॉक्टर सचिन राऊळ यांचा, सिया आणि श्रियान वॉरियर्स नागाव, ह्या संघाला मात्र आता आवश्यकता आहे मोठे स्ट्रोक्स मारून धावसंख्या वाढवण्याची. परंतु अमन नाकवा पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं खराब गोलंदाजी केली होती, परंतु यावेळेला चांगलं कमबॅक त्याच्याकडून बघायला मिळते. इस बार काफी बढ़िया गेंद थी, उसके ऊपर ड्राइव किया, विराट ड्राइव जिसे कहा जाएगा. गेंद डीप कवर पॉइंट बाउंड्री लाइन के पार, मिलते हैं 4 तो होगा बेड़ा पार. अक्षय सागर प्रीमियर लीग का ये दमदार चौकार. पर बल्लेबाजी करते हुए विकास सर, अगर देखा जाए, अगर इस तरह की बल्लेबाजी होगी ना तो जरूर टारगेट काफी बड़ा हो सकता है.
अमन नाकवा, चेंडू खराब नव्हता परंतु चांगली गोलंदाजी, चांगला स्ट्रोक सुद्धा बघायला मिळाला होता या ठिकाणी. चांगला पुन्हा एकदा चेंडू, अतिशय चांगला चेंडू, चांगला क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी एका धापेक्षा जास्त धावा सुद्धा मिळत नाही आहेत. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका धावेपेक्षा जास्त धावा मिळत नाही आहेत आणि धावसंख्या होते 14 धावा, 14 रन्स ऑन द स्कोर बुक. यस, चारुलता भाभी के हीरो जर्सी नंबर 14 पर केएल राहुल जर्सी नंबर परिधान किए हुए करुणा भाभी के हीरो हम देख रहे दत्ताराम सर विकेट कीपर के रूप में हमें दिखाई देते हुए. अमन नाखवा गेंदबाजी करेंगे फिर से एक बार. चौका आने के बाद कम बैक किया है 14 रन स्कोर कार्ड पर. हाँ, इस बार अच्छी गेंद, तेज तर्रार गोली की रफ्तार बीट कराते हुए, फंसाते हुए, चकाते हुए बैटर संकेत थले जैसे बल्लेबाज को यहाँ पर चकमा दिया विकास सर. अमनला मागच्या मॅचमध्ये लेंथ सापडली नव्हती, लाईन सापडली नव्हती, परंतु ह्या मॅचमध्ये चांगला त्याने कानमंत्र घेतलाय पितांकडून, काकांकडून. अतिशय चांगलं मार्गदर्शन घेतलं आणि अतिशय चांगलं कमबॅक सुद्धा केलेलं आहे. एक चौकार जरूर लगावला त्याच्या गोलंदाजीवर, परंतु अतिशय चांगली सूझबूझ, माझ्या अतिशय योग्य टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी करताना दिसतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु तेवढाच चांगला खरपूस समाचार घेतो त्या चेंडूवर. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक अफलातून स्ट्रोक, अप्रतिम दर्जा. क्यों बे चाचा, बोल भतीजा. जरूर चाचा भतीजा आज मैदान पर हमें दिखाई देते हुए. बुरी गेंद का बुरा नतीजा और उसके ऊपर अच्छी तरह से स्ट्रोक एग्जीक्यूट किया. गेंद अच्छी थी पर उसके ऊपर जो स्ट्रोक लगाया बल्लेबाज संकेत ने, काफी बहारदार. ओहो, फिर से एक बार गेंद हवा में, मौका है पर दर्शक बनेंगे. इस बार लगातार का संकेत के बल्ले से आता हुआ ये शानदार छठ. सेकेंड बाकी है और उस 11 मिनट 6 सेकेंड में आपको 4 ओवर कंप्लीट करना अनिवार्य है. जरूर यहाँ पर 11 गेंदों में 11 मिनटों में 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर 26 रन. अमनने गोलंदाजी चांगली केली अचूक टप्प्यावर, पण त्यामध्ये व्हेरिएशन नव्हतं. त्याची गोलंदाजी पहिले 3 चेंडू ओळखले त्याने कशा पद्धतीने टाकले. आउट ऑफ द ऑफ स्टंपपैकी ऑफ स्टंप टाकत होते. त्याच्यामुळे फलंदाजांनी एक चौकार, एक षटकार ऑफसाईडला बरोबर मारले. नंतरचा चेंडू थोडासा आतमध्ये घेतला, त्याला बरोबर षटकारात टोळावला होता. म्हणजे जे गोलंदाज करतात ना, त्याने थोडंसं व्हेरिएशन पाहिजे प्रत्येक चेंडूमध्ये. अशा पद्धतीची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या आहे धावफलकावरती म्हणजे 26 धावा. 2 षटकांची समाप्ती. पहिल्या षटकात 7 धावा आणि या षटकात 19 धावा तब्बल निघालेल्या आहेत. परंतु ती पुन्हा एकदा गोलंदाजी नियंत्रण करण्यासाठी पुन्हा एकदा जनार्दन नाकवा 40-40 गोलंदाजीसाठी येत आहेत. 26 धावा धावफलकावर आहे. 26 ऑन द स्कोर बुक. जनार्दन नाकवा पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर येतात. ऑफ ब्रेक गोलंदाजी त्याची आपण नेहमी बघत असतो. आज मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी करणार त्याच पद्धतीने पुन्हा एकदा राजन नाकवा, जनार्दन नाकवा आणि दत्ता नाकवा यांना आपण कोली प्रीमियर लीगमध्ये पुन्हा एकदा बघणार आहोत प्रदीप स्पोर्ट्स साखर संघातून खेळताना. जरूर जनार्दन नाकवा हम अनाउंस कर रहे हैं दोस्त. जनार्दन नाकवा 40-40 गेंदबाजी के लिए एक शानदार एक्सपीरियंस खिलाड़ी है. आज उनकी अग्नि परीक्षा है और उस अग्नि परीक्षा में फेल होते हुए पहली गेंद के ऊपर कल्पेश का तड़ाका. गेंद गई मिड विकेट बाउंड्री लाइन के पार. अक्षी साखर प्रीमियर लीग शानदार षटकार.
आज की तुलना में देखा जाए तो लगातार के 3 गेंदों पर 3 छक्के आए। इसके आखिरी 2 गेंदों पर 2 छक्के और इस ओवर में पहली गेंद के ऊपर छक्के के साथ शुरुआत की है। हेलो चेक चेक, थैंक यू। तो जरूर देखिए 26 के बाद ये छक्का लगता हुआ और इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 32 रन स्कोर कार्ड पर। पहली गेंद के ऊपर प्रतिकार किया, अटैक किया है, आवश्यकता है क्योंकि यहाँ पर डू एंड डाई विकास सर अगर देखा जाए तो करो या मरो स्थिति है। फिर से एक बार जनार्दन नाखवा की गेंद, इस बार फिर से एक बार लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन को कवर करती हुई अपुन का फटका 440 का झटका लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन को कवर करते हुए गेंद गई सीमा पार, षटकार डीजे। मास्टर योगी को जब चाहिए, रोगी को दवा चाहिए। हम तो क्रिकेट के दीवाने हैं, हमें क्रिकेट में रन चाहिए और वही रन प्राप्त करते हुए बैटर लगातार की 2 गेंदों पर बैटर संकेत थले ऑन द फायर। स्कोर जा पहुंचा है 38 रन 38। ओहो, इस बार देखिए अशोक लाइन फिर से एक बार कम बैक करते हुए आवश्यकता है। विकास सर देखिए लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के आने के बाद द ओल्ड इज गोल्ड जनार्दन नाखवा बतलाते हुए तेरे पास ताकत है तो मेरे पास भी वेरिएशन है, एक्सपेरिमेंट है, मैं चकमा दे सकता हूं। और वही यहां पर उत्तरदायित्व जिम्मेदारी लेकर गेंद डाली है लय भारी डॉट गेंद जाती हुई। जनार्दन नाखवा चांगलं कमबॅक करताना दिसतोय। पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या खूप बाहेर चेंडू टाकला होता, मारंदाजाने मारण्याचा प्रयत्न केला होता, एक धाव काढली, थोडासा फ्लंबल या ठिकाणी क्षेत्ररक्षक होतोय अरविंद आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाज मिळवतात आणि पळून दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते। 1च्या जागेवर 2 धावा मिळतात, धाव संख्या झालेली आहे ती 40 धावा। परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार गेल्यानंतर नंतरचे 2 चेंडू मात्र त्याने खरोखर चांगल्या पद्धतीने कमबॅक केलेला आहे। आता मात्र त्याला लय गवसलेली आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळ होताना दिसतोय। या मैदानावर तडकतं भडकतं ऊन आहे, उन्हाचा तडाखा वाढत चाललेला आहे, खूप उष्णतेची लाट या मैदानात येतोय। त्याचबरोबर चेंडू हवेत, अरविंद काय करणार आणि अरविंद या ठिकाणी चुकला आणि चुकता चुकताना काय झालं, दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मध्येतून चेंडू मात्र सीमारेषा पार। आपण आता मात्र धावसंख्या 44 पर्यंत पोहोचलेली आहे। प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाला धावांचा समोरच्या संघाचा वेग थोडासा कमी करावा लागेल, कारण या 44 धावा काढताना मात्र समोरच्या संघाची दमछाक नक्कीच होऊ शकते। परंतु बघूया पुढचा चेंडू घेऊन जनार्दन नाखवा कशा पद्धतीने गोलंदाजी करेल। यस, फिर से एक बार बोझ की फाट लेनी, मास्क की पलाली, इस तरह का चित्र मैदान पर दिखाई दिया। ओहो, फुल टॉस किस्म की गेंद इस बार मिड विकेट की दिशा में खेल दिया। मिड ऑन में फील्डर है, फील्ड करेंगे, 1 रन लेने का मौका, दूसरी रन में जरूर यहाँ पर डेंजर जोन में मौसम मस्ताना, गरज नस्ताना और थ्रो यहाँ पर अच्छा बैकअप इस दोनों के साथ जरूर स्कोर जा पहुंचा। हमारे गुण लेखक सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 46 3 ओवर की समाप्ति के बाद बचे हुए अभी भी 6 मिनट और 53 सेकंड बाकी है। गेंदबाजी करने वाली टीम इसका ध्यान दीजिए, 6 मिनट और 43 सेकंड अभी भी बाकी है। असेल तिथे हे स्प्रे द्या त्यांना तिकडे मैदानामध्ये। तर मुन्नाभाई, आपण इंटरनॅशनल क्रिकेटर बघितलेले आहेत की रिटायर झाल्यानंतर समालोचन क्षेत्रामध्ये त्यामध्ये असतात, त्यापैकी आम्ही सुद्धा आहोत एक छोटेसे। आम्ही एकदम मोठी लेजेंडरी नाही आहोत, परंतु रिटायर झाल्यानंतर समालोचन। आणि मुंबईचे जे लेजेंडरी आहेत ते काय करतात, रिटायर झालेत
पंचांच्या भूमिकेमध्ये असे कित्येक बघतोय आपण. आता साजिद खान यांना सुद्धा बघतोय या ठिकाणी. डावखुरे फलंदाज मुंबईचे एक दर्जेदार खेळाडू ज्यांचं डावखुरी फलंदाजी साजिद यांची आपण बघितली होती रेवदंडाच्या मैदानात सुद्धा, नवगावच्या मैदानात सुद्धा अतिशय जबरदस्त पद्धतीने ते मॅचलेस किंवा राहुल दोन्ही कुठल्याही संघामध्ये चांगल्या मोठ्या संघामध्ये यायचे आणि आपल्या फलंदाजीचे जौहर दाखवायचे. आणि आज या ठिकाणी ते सुद्धा मैदानामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये दिसत असतात. नवगावच्या मैदानात सुद्धा आपण बघितले होते सर्व खेळाडूंना. त्याचप्रमाणे दमदार आमदार प्रीमियर लीग त्यामध्ये आऊ आणि नासिरभाई सगळे सर्वच्या सर्व अमित गोलतकर, त्याचप्रमाणे धावसंख्या झाली 46 रन. जय पवार स्वतः हे सगळे मोठे मोठे खेळाडू. आता मात्र ते पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांनी पंचांचा व्यवसाय पकडलेला आहे पंचगिरीचा. कल्याणी घोरपडे सर, सतीशन कुरूप सर, प्रवीण पेनचे प्रवीण आंग्रे आहेत आणि अजून आपण बघितले होते तर करीना कोटियन सर. असे कित्येक खेळाडू आपण बघितले पंचांच्या भूमिकेमध्ये. बंटी कांबली. आज मात्र आपण या ठिकाणी मैदानात साजिद खान यांना सरांना सुद्धा बघतोय. आणि सर आज याच अलिबाग तालुक्यातील आपण दोन बंधू राम हाले आणि जानू हाले हे सुद्धा एक तर लेजेंडरी क्रिकेटर आणि त्याच्यामध्ये जव्हारच्या मैदानावरती 6 चेंडूवरती 6 षटकार लगवण्याचा विक्रम राम हालेने केला होता. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक सांगू इच्छितो ना, भविष्य न भूतो 6 चेंडूवरती 6 बोल्ड आउट केले होते ते गोलंदाज होते राम हाले. अजूनपर्यंत ते पंचांची कामगिरी करतात आपण पाहतोय त्यांना, असे थेरुंडा गावचे. तर आपण बघूया शेवटच्या चेंडू षटक चालू आहे. धावसंख्या झालेली ती 46 धावा, 46 रन्स ऑन द स्कोर बुक. चौथं षटक घेऊन आलेलं आहे. 3 षटकांमध्ये धावसंख्या झालेली आहे, त्यामुळे 2 षटकं नक्कीच सौजन्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपल्या संघाला चांगलं कमबॅक करून द्यावं लागेल, कारण धावसंख्येला थोडासा ब्रेक लावणं गरजेचं आहे. सौजन्य की पहली गेंद हवा में खेलती गेंद, हवा जरूर है वहां पर इस बार देखिए डोकरा डोकरी कवट्याचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला. बायको चकनी मेवनी देखनी, बायको पेक्षा मेवनी बरी. गेंद गई बाउंड्री लाइन के पार. कामगिरी करून आपल्या संघाची धावसंख्या अशीच 50 पर्यंत पोहोचवली होती. कल्पेश म्हात्रे आणि संकेत थळे या दोघांनी या मॅचमध्ये सुद्धा तशीच कामगिरी करते, परंतु त्यांच्या गोलंदाजाने मात्र आवश्यक अशी कामगिरी केली नव्हती. त्याच्यामुळे त्यांना या डू अँड डाय मॅचमध्ये खेळावं लागलेलं आहे. यस सर, 75 रनों का टारगेट सेट किया था और 75 रनों का टारगेट गेंदबाजी करने वाली गेंदबाज ने डिपेंड नहीं किया. पर इस बार सौजन्य की पहली गेंद के ऊपर 2 फील्डरों के बीच में यहाँ पर कम्युनिकेशन न होने के कारण जीवनदान मिलता हुआ. जगा तोच सुखी ज्याची बायको मुकी. और इस बार संकेत जीवनदान का फायदा. जली को आग कहते, बुझी को राख कहते, जिसके बल्ले से छक्के निकलते हैं उसे संकेत थले कहते हैं. छक्के के साथ स्कोर जहां पहुंचा है अब तक 56. विकास सर क्या कहना चाहोगे, जबकि यहां पर देखिए क्या गेंदबाजी की थी सौजन्य ने. पहले ओवर में 7 रन खर्च के थे, 1 विकेट प्राप्त किया था. अब उसी गेंदबाज के ऊपर चौथे ओवर में अटैक इज फर्स्ट काउंटर. यहां पर फिर से एक बार खुद के फॉलो में कैच लेने का प्रयास कोशिश की थी, भाग मिल्खा भाग, पर तब तक 2 रन लेने का मौका. इस दोनों के साथ स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जहां पहुंचा है 58 रन. विकास सर, संकेतचं खरोखर कौतुक करावं लागेल. बेस्ट ॲथलीट
पणाचं प्रदर्शन या ठिकाणी करतोय, चांगली फलंदाजी करतोय. मी मगाशीच सुद्धा म्हटलं होतं की प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाची स्ट्रॅटेजी चुकली आणि आत्तासुद्धा शब्द तेच वापरतोय. कारण सौजन्याने पहिलं षटक चांगलं टाकलं होतं. एंड बदलण्याची गरज नसते त्यावेळेला. ज्या एंडनी चांगली गोलंदाजी होती ना त्याच एंडनी गोलंदाजाला ठेवायला पाहिजे होतं, परंतु तीच चूक आत्तासुद्धा केली. आणि सौजन्याला मगाच्या मॅचमध्ये सुद्धा सेकंड ओव्हरला खूप फटके पडले होते, मार पडला होता आणि आतासुद्धा तोच परिणाम आपण बघतोय. तब्बल मगाशी 19 गेल्या होत्या त्याच्या चौथ्या षटकात. याही वेळेला 3 चेंडूंवर 12 धावा खर्च झाल्यात. मात्र यावेळेला चांगलं कमबॅक करतोय, अतिशय चांगली गोलंदाजी. खरं तर चांगला गोलंदाज आहे सौजन्य, परंतु मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं त्याला तिसरी ओव्हर देणं गरजेचं होतं. परंतु याही वेळेला कदाचित माझे शब्द तिथपर्यंत पोहोचले नसतील त्यांच्या थिंक टँकच्या कानामध्ये कदाचित, त्याच्यामुळे त्यांना नुकसान नक्कीच मात्र भोगावं लागते. कारण धावसंख्या आत्तापर्यंत झाली 58 धावा, 58 रन्स ऑन द स्कोर बुक धावसंख्या. आणि चौथं षटक चालू आहे, त्यातील 2 चेंडू येणं बाकी आहे. यस, अगर देखा जाए तो 58 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। काफी शानदार इनिंग की शुरुआत करते हुए दोनों खिलाड़ी, एक बल्लेबाज आउट होने के बाद पूरी पारी को अपने कंधे पर लेते हुए संकेत और कल्पेश। ओहो, इस बार देखिए शानदार गेंद, तेज तर्रार गोली की रफ्तार, सीधा विकेट कीपर जयेश है ना, अरविंद नाही, प्रसाद के दस्तानों में जाती हुई सर। अतिशय चांगलं कमबॅक केलं यावेळेला. पुन्हा एकदा सौजन्याने पहिल्या 2 चेंडूंमध्ये चौकार षटकार खर्च झाल्यानंतर 3 चेंडूत 12 धावा खर्च केल्यानंतर हा पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर, आउट ऑफ द लेग स्टंप, वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय आणि धावसंख्येत 1ची वाढ झाल्यानंतर बघतोय 59 रन्स ऑन द स्कोर बुक, 59 धावा तब्बल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ज्या पद्धतीची फलंदाजी आपण या आज पहिल्या मॅचमध्ये बघितली होती या दोन्ही बॅटर्सकडून, तीच फलंदाजी याही वेळेला त्यांच्याकडून बघायला मिळते. अतिशय चांगली फलंदाजी दोघेही करतात, कल्पेश म्हात्रे आणि संकेत थळे. सुरेख फलंदाजी आपल्या संघाला पुढच्या मॅचमध्ये घेऊन जाईल का? 55ची भागीदारी झाली होती, त्यात आणखी 6 जोडा. चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून सरळ प्रेक्षक दीर्घामध्ये जातोय. अतिशय चांगला दणकेबाज, धडाकेबाज, अप्रतिम असा साथ दिल्या. आज सुद्धा पहिल्या सामन्यात साथ दिल्या. एक चौथी षटक टाकलं सौजन्याने. मागाच्या मॅचमध्ये 19 दिल्या होत्या, याही वेळेला 19 दिल्यात. मगाशी प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाने 64 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये 4 षटकामध्ये. आत्ता 65 धावा खर्च केल्यात. कल्पेश म्हात्रेच्या संघाने सियाल वॉरियर या संघाने काय केलं होतं, पहिल्या 4 षटकात 64 धावा काढल्या होत्या, या षटकामध्ये 65 धावा काढलेल्या आहेत. बघा किती को इन्सिडेंस आहे यामध्ये 4 षटकांमध्ये पहिल्या. यास अगर देखा जाए तो इक्वेशन धावसंख्या झाली थी धावफलकावरती 65 रन स्कोर कार्ड पर लगते हुए गेंदबाजी के लिए 5वें ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज वेद कुलाबकर गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाजी के लिए आते हुए वेद कुलाबकर गेंदबाजी के लिए आते हुए अच्छी साझेदारी यहां पर बिल्ड करते हुए दोनों बैटर। सर अगर देखा जाए ना तो जमीन पर अगर बारिश नहीं तो फसल बर्बाद होती है, खेत बर्बाद होते हैं, और क्रिकेट में अगर रन नहीं तो टीम बर्बाद होती है। और वही रणनीति आज यहाँ पर दोनों बैटरों ने, बल्लेबाज 65। ओहो, इस बार देखिए अच्छी गेंद वेद कुलाबकर की पर, एक ही प्लेटफॉर्म पर 2 ट्रेन और एक्सीडेंट होना जरूरी है। इस बार ऑफिशियल अंपायर का इशारा वाइट और विकेट का पतन। 13 का फुल, 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे
केतला धाव घ्यायची होती, स्ट्राईक आपल्याकडे घ्यायची होती. बघूया ऋषभ निरगुळे फलंदाजीसाठी आलेला आहे, नॉन स्ट्राईक एंडवर राहणार आहे. डावकुरा फलंदाज आहे, मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती त्याने सुद्धा. जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, चेंडू जातोय लॉंग ऑफला चकवून सीमारेषा पार, अप्रतिम असा षटकार. बाहर आने से पहले फिजा आ गई, बाहर आने से पहले फिजा आ गई, फूल खिलने से पहले बकरी खा गई. ऐसा लग रहा था गेंद सीमा पार होने से पहले रोक लिया जाएगा, पर गेंद गई बाउंड्री लाइन के पार. और यहाँ पर यह शानदार षटकार, इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 72 रन स्कोर कार्ड पर. नीचे 38 रन पर बल्लेबाजी करते हुए अपने अर्धशतक के लिए विकास सर 12 रनों पिछाड़ी पर है. बघूया या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक लागते का असं वाटत होतं की मागाशी पंकज नाकवा मारतोय की काय, परंतु त्याचं सुद्धा अर्धशतक थोडक्यासाठी बाकी राहिलं होतं कल्पेश. परंतु या वेळेला काय लाजवाब स्ट्रोक्स, चेंडू डीप मिड विकेट सीमारे डीप स्क्वेअर लेग्स रिजन मध्ये जातोय, सीमारेषा पार षटकार. बल्लेबाजी नीची 44 रन, अर्धशतक के लिए 6 रन पिछाड़ी पर. नाम है बैटर का संकेत थले. ओहो, और इस बार देखिए पहले ही मन बना लिया था, सफल हो गए थे. ऑफ स्टंप के बाहर 6 विकेट जहां पर होगी उस तरह से बाहर निकलकर खेलने का प्रयास किया था. अपने आप पे नाराज है बैटर संकेत. स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर 78, अर्धशतक के लिए मात्र 6 रन पिछाड़ी पर. 3 गेंदें हो चुकी है, अभी भी 3 गेंदों में क्या रन टारगेट सेट किया जाएगा, क्या वेद गुलाबकर कम बैक करेंगे. ओहो, इस बार देखिए मिनी हेलीकॉप्टर, अर्धशतक, हाफ सेंचुरी, वेल प्लेड संकेत थले. बैट दिखाइए, हाफ सेंचुरी लगाते हुए चुम्बन लेते हुए और छक्का लगाकर अपने अर्धशतक. पहली मैच में जरूर 39 रन बनाए थे पंकज नाकवा ने, पर यह खिलाड़ी है जिन्होंने अर्धशतक, संकेत थले इस मैच में पहले खिलाड़ी अर्धशतक लगाने वाले. अतिशय जबरदस्त अशी फलंदाजी करतोय, अतिशय चांगले चेंडू स्ट्राईक आपण बघितला होता. 16 चेंडूंचा सामना केलाय आणि त्यामध्ये तब्बल 7 षटकार, 1 चौकारांची नोंद त्यामध्ये करण्यात आलेली आहे. काय लाजवाब फलंदाजी केली बघा. तब्बल 16 चेंडूंमध्ये अर्धशतक नावावर केलेला आहे. वेदवर हल्ला बोल. पुन्हा एकदा ये लीजिए हायलाइट्स, रिपीट 1 by 1, आणखी एक दणकेबाज धडाकेबाज षटकार. पुन्हा एकदा लाजवाब षटकारांची हॅट्रिक करणारा हा स्ट्रोक, अप्रतिम लाजवाब मॅग्निफिसंट शॉट षटकार. काय माहित आहे मुन्ना, ज्या वेळेला फटके पडतात ना त्यावेळेला गोलंदाजी जी मानसिकता असते ना ती खच्ची आलेली असते. त्याला कशा पद्धतीने टाकावा हा प्रश्न पडतो आणि त्याचाच दबाव जो आलेला असतो ना, प्रेशर मोठ्या मोठ्या गोलंदाजांना तो नामोहरण करून टाकतो. आणि तशा पद्धतीने आपण बघतो या ठिकाणी वेदवर हल्ला बोल केलेला आहे. वेद फलंदाज काय करत होता, कल्पिल क्रीज सोडत होता. तिन्ही स्टंप यष्टिरक्षक गोलंदाजाला दाखवत होता आणि गोलंदाज काय करत होता तर त्या स्टंपचा वेध घेण्याचा प्रयत्न करत होता आणि बरोबर तोच
फायदा उचलला फलंदाजाने आणि त्याने अचूक टप्प्यावरचे चेंडूचे टप्पे बघितले आणि त्या पद्धतीने ते चेंडू एका जागेवर एका मागोमाग 5 लगातार षटकार ठोकले. एक मध्यचे चेंडू फक्त डॉट गेला. अशा प्रकारची फलंदाजी संकेत थळेकडून बघायला मिळाली. लाजवाब गोल फलंदाजी या ठिकाणी, अप्रतिम दर्जाची फलंदाजी बघायला मिळाली. तब्बल 18 चेंडूत 9 षटकार आणि एका चौकाराच्या साहाय्याने त्याने नॉट आउट 62 धावा जमवलेल्या आहेत. अप्रतिम. आणि माझ्याकडून त्याला हॅट्स ऑफ आणि प्रेक्षकांना विनंती करतोय सर्व खेळाडूंना की जोरदार टाळ्या ह्या संकेतच्या फलंदाजीसाठी व्हायला पाहिजे. अप्रतिम, वेल डन. अगदी अगदी, कारण ज्या पद्धतीने विकास दादा तुम्ही म्हणालात की शफल होऊन मारत होते आणि गोलंदाज काय करत होता तर स्टंपमध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न करत होता. तर गोलंदाजाचे ज्या चुका होत होत्या त्या चुका अगदी आपल्या बाजूने लावून घेतल्या आणि चांगले स्ट्रोक स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढले. आणि हे गरजेचं असतं ना की गोलंदाज काय करतो त्याच्या मानसिकतेसोबत खेळला अक्षरशः संकेत थळे. या फलंदाजाचं मी कौतुक करेन. परंतु अजूनही पिक्चर बाकी आहे, कारण क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत सर्वच्या सर्व शक्य असतं. देर इज नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. सो इम्पॉसिबल या शब्दाला आपण फोडून पाहिलं तर आय एम पॉसिबल. सो काहीही शक्य होऊ शकतं. जर त्यांनी मारलेत मग आम्ही का नाही मारू शकत. आता तशाच पद्धतीचं प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे. आता टोटल 97 धावांची आवश्यकता असणार आहे. 97 धावा 30 चेंडूंमध्ये बनवल्या जातील का. मग त्या उलट मी म्हणेन की 5 षटकांमध्ये 97 धावा असं जर पाहिलं या आव्हानाकडे तर हे आव्हान थोडंसं मोठं वाटेल. मग थोडंसं फोड करूया त्याची. 30मध्ये 97 हवे आहेत. मग 30मध्ये 97 मारायचे असतील तर 20 बॉल हे बाउंड्री लाईनच्या बाहेर आले पाहिजे. हे फार गरजेचं असणार आहे. आता विकास दादा, हा प्रश्न प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाला नक्कीच विचारला जाईल की तुम्ही फलंदाजी कशा पद्धतीने कराल आणि किती धावांपर्यंत पोहोचू शकाल. स्वतः आता दत्ता नाखवा सुद्धा टेन्शनमध्ये आले असतील, परंतु त्यांचे फलंदाज मागील मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली होती. अगदी मोक्याच्या क्षणीला त्यांनी विकेट टाकली, त्यामुळे त्यांचा संघ या मॅचमध्ये पराभूत झाला. नाहीतर बॉस फायटर संघाला ऑलमोस्ट त्याने त्या ठिकाणी नामोहरश केलं होतं. पण होऊ शकतं, ह्या 97 धावा आहेत त्यासुद्धा बनवल्या जाऊ शकतात. एखाद्या खेळाडूला जर त्यांच्या खेळाडूने अर्धशतक झळकावलं मग तुम्हाला सुद्धा एखाद्या खेळाडूला 30-40 धावांची अगदी 10-12 बॉलमध्ये या ठिकाणी मोठी कामगिरी करावीच लागणार आहे. आता बघा, आपल्या मैदानाच्या वरून अगदी हेलिकॉप्टर जात आहे, अगदी खूप खालून जात आहे. या मॅच पाहण्याचा त्यांनासुद्धा आनंद या ठिकाणी आवरलेला नाही आहे. सो त्यांचंसुद्धा मी कौतुक करेन. अगदी आपले नेव्हीचा हा विमान अगदी संपूर्ण या अरबी समुद्राच्या वर नजर ठेवत असतो की कुठे काय अपप्रकार घडतोय की नाही, या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहे. तसंच पंच, मग JP पॅनलच्या पंचांचं सुद्धा मी कौतुक करेन. अगदी साजिद खान सरांचं मी कौतुक करेन, कारण आज रोजा चालू आहे त्यांचा, तरीसुद्धा या तळपत्या फळपत्या उन्हामध्ये अगदी खूप चांगल्या पद्धतीची त्यांच्याकडून पंचांची भूमिका बजावली जाते. अगदी रोजामध्ये सर्वांना माहीत असेल अगदी थुंकीसुद्धा गळण्याची परमिशन नसते आणि त्यामध्ये एवढ्या उन्हामध्ये अगदी पाण्याचा एक घोट न घेता एवढ्या चांगल्या पद्धतीची पंचांची कामगिरी ते करत असतात, तर त्यांचंसुद्धा मी कौतुक करेन. तर आता 30मध्ये 97ची आवश्यकता आहे. 30मध्ये 97 अगदी स्वतः संघनायक प्रदीप स्पोर्ट्स 12th मॅन इथे नाही आहे. प्रदीप स्पोर्ट्स 12th मॅन इथे नाही आहे. सौजन्य दांडेकर आणि प्रसाद ही जोडी मैदानामध्ये आले. पहिला बॉल फॉलिंग स्वीप लगावायचा होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, तिथून मात्र फ्रंट लेगमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय सफल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू खाली येतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. क्रॅम्प आला होता कदाचित. 1 शॉट सांगितले पंचांनी. मग 2 धावा का काढायच्या होत्या तर पूर्णच काढायच्या असं सुद्धा म्हणायला जाईल. आणि कारण एवढा मोठा टार्गेट पार करायचा आहे आणि आधीच तुम्ही जर तुमच्या धावसंख्येला गळती लावत असाल तर कुठेतरी तुमचा संघ बॅकफुटला जो आहे तो अजून बॅकफुटला जाऊ शकतो. आता या सौजन्य दांडेकर जो स्वतः संघनायक आहे त्याच्यावर संपूर्णतः जबाबदारी आहे. मग एंड ऑफ दी ओव्हर किंवा जेव्हा इक्वेशन अगदी जवळपास येईल तेव्हा दत्ता नाखवा कशा पद्धतीने फलंदाजी करतील याकडे सुद्धा अगदी अक्षी साखर प्रीमियर लीगच्या सर्व ग्रामस्थांचं, सर्व खेळाडूंचं आणि सर्व टीम स्पॉन्सरचं लक्ष असणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अथर्व पाटील. अथर्वने टाकलेला हा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत सौजन्य दांडेकर, मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद.
पॉवर प्लेच्या षटकामध्येच त्यांनी केलं. तदनंतरच्या काळामध्ये एंड ऑफ दी ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने हाणामारीचं षटक म्हणतो त्यामध्ये 30 धावा लुटल्या आणि तीच ओव्हर अगदी टर्निंग पॉईंट ठरली. धावसंख्येचा उच्चांक गाठलेला आहे. अमन नाखवा मैदानामध्ये आलाय. मागील मॅचमध्ये अपयश त्यांच्या वाटी आलं होतं. हे मॅच सुद्धा तशाच पद्धतीची आहे. अपयश पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळालं, पण अमन नाखवा मोठे स्ट्रोक खेळू शकतो. 30-40 धावांची एक फास्ट इनिंग आणि फॅब्युलस इनिंग त्यांच्याकडून जर साकारित झाली तर कदाचित ही धावसंख्या पार केली जाऊ शकते. गोलंदाज अथर्वने टाकलेला हा बॉल पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेपर्यंत पोहोचलाय. तोपर्यंत क्षेत्ररक्षक आलेत, त्यांना अडवता आलेला नाहीये. चेंडू सीमारेषा पार चौकार. संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 5 वर, जिथे एका विकेटचं स्वतः संघनायक धारातीर्थी पडला आणि मैदानाच्या बाहेर गेलाय. 97 धावांचं टार्गेट आहे आणि त्यामधील 5 धावा मायनस केल्या तर आता 92 धावांची आवश्यकता असणार आहे. फिल्डिंगची व्यूहरचना चेंज केली. डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेट रिझनमध्ये 2 क्षेत्ररक्षकची या ठिकाणी तैनात आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा बॉल हा दिशाहीन बॉल होता. बॅटची कड का लागले आणि इथे मात्र तो शॉट मारायला का गेला. बाहेरचा बॉल सोडला असता तर व्हाईट बॉल आला असता. बॅटने घेतलाय बॉलचं चुंबन आणि फलंदाज इथे मात्र बाद. तर सकाळी आल्यानंतर आई एकविरेची गाणी, मग ज्या आई तुझं देऊला असू द्या, म्हणजे आमच्या बायांना भूक लागलेली, अशी बरीचशी गाणी आता सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. ती गाणी ऐकत आणि आमचे DJ मास्टरसुद्धा तेच दाखवत आहेत की आई एकविरा जे आगरी कोळ्यांचं आराध्य दैवत आहे, त्यांचे गीताने हे संपूर्ण स्पर्धा आणि संपूर्ण मैदान अगदी दुमदुमन सोडत आहे. नवीन फलंदाज दत्ता नाखवा मैदानामध्ये आलेले आहेत. अगदी स्ट्राईक एंडला असणार आहेत. चेंडू चेक करतील. बघा, चेंडू चेक करणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे, कारण टेनिस क्रिकेटचा हा चेंडू 2 विशिष्ट भागांमध्ये डिवाइड केलेला असतो आणि त्याला चिपकवला जातो एका विशिष्ट पद्धतीने. सो त्याला एखादी कड तयार होते. कधी तो एकदा वेल चिकटला नाही किंवा चांगला चिकटला नाही, अगदी ॲक्युरेट चिकटला नाही, तर थोडीशी कड निर्माण होते, त्यामुळे कनेक्शन प्रॉपर होत नाही. सो हे चेक करणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. गोलंदाज अथर्वचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी होते त्यांच्या माध्यमातून. यावेळचा गती परिवर्तित बॉल दिशाहीन आहे. वाईट बॉलचा इशारा येणार. अतिरिक्त धावसंख्येत 1ने वाढ झाली. 2 विकेटचं पतन आणि धावसंख्या 6 धावा स्कोअर कार्डवर. 6 रन्स ऑन अ स्कोअर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट्स पडल्यानंतर प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ आता मात्र टेन्शनमध्ये आहे. दत्ता नाखवा स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. दत्ता नाखवा यांच्या बॅटमधून दिमागदार षटकार. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर्ड. मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या वरून हा येतो. बऱ्याच लीगमध्ये ॲज स्पॉन्सर म्हणून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. बाहेरून बऱ्याच वेळेला ते मार्गदर्शन करत असतात की असा मारायला हवा होता, तसा मारायला हवा होता. बरेचसे जण टीकासुद्धा करतात, पण दत्ता नाखवा फलंदाजी करू शकतात. यावेळी सुद्धा खूप चांगला स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षकाला हेरला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या हातामध्ये चेंडू गेलाय. दत्ता नाखवा यांच्या खेळीला लागले नजर. तंबूमध्ये व्हावं लागेल हजर. विकास दादा, तुम्हाला माहीत असेल की टेनिस क्रिकेटमध्ये टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण का घेतलं जातं? जास्तीत जास्त धावा प्रतिस्पर्धी संघाला बनवून द्यायच्या नाही आणि कमीत कमी धावा बनवून त्या धावा लवकरात लवकर पूर्ण करायच्या. टॉस जिंकला
क्षेत्ररक्षण निवडलेला निर्णय अंगलठी आला. प्रतिस्पर्धी संघाने हात धुवून फलंदाजी केली, 97 धावांचं टार्गेट केलं आणि ते टार्गेट अचीव करत असताना 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 12 धावसंख्या. गोलंदाजी मार्कवर संकेत आलेले आहेत. संकेत थळेने टाकलेला पहिलाच बॉल आकाशामध्ये फलंदाजाने मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आल्या पावली फलंदाज होतील, माघारी परततील. फलंदाज बाद. अरविंद बुरांडे मैदानामध्ये आलेले आहेत. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील जनार्दन नाखवा. नॉन स्ट्राईक एंडला जनार्दन नाखवा आहेत, वेट करत आहेत की कधी मला फलंदाजी मिळते. चांगली गोलंदाजी करून दाखवलेली आहे. स्ट्राईक एंडला आपल्याला कन्फ्युजन आहे, सोल्युशन कुछ पता नाही. बघा टेन्शन अशी तुमची मानसिक परिस्थिती बदलून टाकते ना, की मला स्ट्राईक आहे हे माहीत सुद्धा नव्हतं. फुल टॉस बॉल तो मारता आलेला नाही आहे. पंचांनी सांगितलं इट्स अ बीमर, इट्स अ नो बॉल अँड एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. नो बॉलच्या चेंडूवर आता प्रहार अरविंदला करावं लागेल. जनार्दन नाखवा हेच सांगताना फिल्डिंगची व्यूहरचना 38 सर्कलच्या बाहेर पाहिली तर मिड विकेट आहे, वाईड इश लॉंग ऑन आहे, ज्याला आपण काऊ कॉर्नर म्हणूया. त्यानंतर लॉंग ऑफ आहे, म्हणजे स्टंप टू स्टंप किंवा आउटसाईड ऑफ स्टंपला पूर्णतः जखडून ठेवणारी किंवा यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळू शकेल. 38 सर्कलमध्ये आपण जर पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट हडमॅन आहे, गली आहे, शॉर्ट पॉईंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. यावेळचा बॉल यावेळी सरळ बॅटने खेळून काढला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू जाईल, परंतु फ्री हिटचा चेंडू असल्या कारणाने सिंगल मिळणार. एका धावेने धावफलकामध्ये मोठा बदल जरूर होणार नाही आहे. थेंबे थेंबे तळं साचत आहे, परंतुही अजूनही मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता असणार आहे प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाला. धावसंख्या झालेली आहे ती 14. वाईट बॉल आणि या 14 धावांमध्ये 1 धाव ॲड केली की 15 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. बघा क्षेत्ररक्षण अगदी चांगल्या पद्धतीचे सजवलं आहे, परंतु क्षेत्ररक्षणाचा विचार न करता आपण टार्गेटचा विचार करूया. 97 धावांचं एवढं भलं मोठं टार्गेट पार करायचं झालं तर कसं करायचं, तर सौजन्य दांडेकरला मैदानामध्ये पाठवलं होतं. तो दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. मग संघनायक दारात पाडल्यानंतर काय करायचं, मग जनार्दन नाखवा काय सांगतायत की अशा पद्धतीचा एक षटकार ठोकावा आणि धावसंख्येला चालना द्यावी. षटकार 6 धावा. क्रिकेटचा अनुभव अगदी 25 ते 30 वर्षांचा असू शकेल आणि त्यांनी मिडविकेट रिजनमध्ये जिथे क्षेत्ररक्षक नव्हता तीच जागा हेरली, षटकार ठोकला, धावसंख्येमध्ये मोठा बदल केला. 21 धावा, 3 विकेट्सचं पतन. बघा फिल्डिंगमध्ये वारंवार बदल होत आहेत. एक षटकार आल्यानंतर अगदी फिल्डिंगची व्यूहरचना पाहूयात. मिड विकेट, त्यानंतर काऊ कॉर्नर, लॉंग ऑन आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. मिड ऑफला क्षेत्ररक्षक फुल टॉस बॉल होता, वसूल करायचा होता. अगदी इथे मात्र खालून चेंडू गेला. अगदी आपण विकेटला या पूर्णतः गोल फेरी मारले आणि पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झालेले आहेत. ओके, प्लीज चेक करा. पंचांना विनंती करतोय की बीमर डिलिव्हरीसाठी कॉल केलेला आहे. बॅटर रिव्ह्यू आहे की बीमर डिलिव्हरी चेक करायला सांगत आहेत की काय घडले मैदानामध्ये. पण तसं पाहिलं गेलं ना, तर आज आपण या स्पर्धेची जी उत्कंठा होती ती पूर्णतः आपल्याला पाहायला मिळाली की दोनही ही अक्षी साखर प्रीमियर लीग आहे, म्हणजे 2 गावांचं नाव जरूर आहे, परंतु या संपूर्ण पंचायतीमध्ये 4-5 गावांचा समावेश जरूर केलेला आहे. पण ज्या पद्धतीने आपण पाहतोय गेल्या वर्षी या मैदानामधून एंट्री होती डायरेक्ट या बीचवर जाण्यासाठी, ती एंट्री बंद केलेली आहे. फेअर डिलिव्हरी आहे, ती एक चांगली गोष्ट झालेली आहे.
सुसज्ज असं मैदान आणि सुसज्ज असं समालोचन कक्ष, त्यानंतर मुख्य मंच, यूट्यूब लाईव्ह असेल, त्यानंतर जे पवेलियन बनवलेले आहेत सर्व संघांसाठी ते सुद्धा खूप चांगलं आहे. चांगला चेंडू म्हणजे पंच अगदी तोंडावर हात ठेवत आहेत आणि हसत बसलेत की फलंदाजांनी केलंय काय, एवढा चांगला बॉल का सोडला हे प्रश्न विचारत असताना धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही आहे. आतापर्यंत डॉट बॉल्स जर पाहिले तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत 73 डॉट बॉल झालेले आहेत. आमच्या शुभमचं मी कौतुक करेन. अगदी धरणे गुरुजींनी ज्या पद्धतीने त्याला ट्रेन केलं आहे ना, ज्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन केलं नाही, हे फार गरजेचं होतं. यावेळेचा आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, वाईड बॉलचा इशारा. आता वाईड बॉल चेक करूया की वाईड बॉल या संपूर्ण स्पर्धेमध्ये किती झालेले आहेत. 23 वाईड बॉल आलेले आहेत. सो आमचे शुभमचं सुद्धा मी कौतुक करेन की धरणे गुरुजींचं सुद्धा मी कौतुक करेन की शुभमला खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ट्रेन केलं. यावेळी सरळ बॅटने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, क्षेत्ररक्षक पाहत बसेल. पाहता पाहता चेंडू लुकलुकणाऱ्या तारेप्रमाणे सीमा रेषा पार होणार. ड्रिंक्स ब्रेक घ्यायचा आहे, त्यामुळे आयोजकांना मी विनंती करतो की तुम्ही तयार राहायचं आहे. 2 ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 28. म्हणजे ठीक आहे, इट्स ओके. ज्या पद्धतीच्या धावा आवश्यक होत्या, जो विकेट्स गेल्यानंतर ज्या धावा येणं गरजेचं होतं, जनार्दन नाखवा यांनी 2 षटकार मारून त्या धावांपर्यंत आपल्या संघाला पोहोचवलाय. परंतु या स्पर्धेमध्ये जर एक विशिष्ट बाब म्हणजे काय तर दोनही एंडने क्रिकेट खेळलं जाते. सो क्रिकेटच्या आपल्या अलिबाग क्रिकेटमध्ये हे बऱ्याच कमी वेळ आपल्याला पाहायला मिळतं. सो अक्षी साखर प्रीमियर लीगच्या कमिटीचं मी कौतुक करेन की अशा पद्धतीच्या खेळाडूंची प्रॅक्टिस तुम्ही करून घेताय. आता इक्वेशन तुमच्या समोर असणार आहे. 18 मध्ये 69. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर समाप्त झालेले आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलेला आहे. गोलंदाजाचं नाव ऋषभ. ऋषभने टाकलेला हा पहिला बॉल फलंदाज अरविंद याने या ठिकाणी खेळून काढलाय मिड विकेट रिजनमध्ये. तिथे मात्र सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने हलती आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या झालेली आहे ती 29. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये जनार्दन नाखवा यांच्या माध्यमातून 2 षटकार आले होते. सो चांगली फलंदाजी ते करू शकतात. यावेळचा बॉल फ्लायटेड डिलिव्हरी, स्लोवर वन टाकलाय आणि जास्त काळ हवेमध्ये विंगत असल्या कारणामुळे चेंडूला जज करता आलेलं नाही आहे. तिथे मात्र कोणताही धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळत नाही आहे. शांत आणि संयम पाहायला मिळते. मैदानामध्ये नितांत शांतता दाटलेली पाहायला मिळते. प्रेक्षकांना सुद्धा आमच्या झोप आली असेल की असा एकतर्फी मुकाबला का पाहावा. जनार्दन नाखवा यांच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. गॅपमध्ये खेळलाय. एका टप्प्यानशी आपल्या पवेलियनला मानवंदना देणारा आणि अजूनही मी मैदानामध्ये आहे. टार्गेट पार होऊ शकतो. सोमा डीजे मास्टर अगदी एक्साइटेड झाले. जनार्दन नाखवा यांच्या बॅटमधून चौकार आलाय. यावेळचा बॉल बॅटची कट लागलेली आहे. थर्डमॅन क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षकाला थोडंसं बीट केलं होतं. सिंगल मिळणार. पुन्हा एकदा धाव चोरण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला पण 1 शॉट. जनार्दन नाखवा काय करताय. शॉर्ट रन काढलेली आहे. मॅच मध्ये दुसऱ्यांदा मला असं वाटतं झालं हे. अगदी धावसंख्या या एका धावेच्या मदतीने 34 धावा, 34 रन्स. जनार्दन नाखवा चांगली फलंदाजी करतायत. गोलंदाज ऋषभ फुल टॉस बॉल टाकलाय. मिड विकेट रिजन मध्ये खेळून काढलाय. पंचाने नो घोषित केलाय. या चेंडूवर फक्त येणार सिंगल. 1+1. बघा या संपूर्ण स्पर्धेमध्ये बरेचसे आपण वाईट प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे नो बॉलला आपण एक खराब बॉल सुद्धा म्हणतो. आता या नो बॉलवर मारला दुसऱ्याने आणि खेळायचं आहे दुसऱ्याला फ्री हिटचा बॉल. म्हणजे अगदी दगड मारावा आंब्याच्या झाडावर दुसऱ्याने, आंबा तो गोळा करावा दुसऱ्याने, अशा पद्धतीचा खेळ पाहायला मिळत आहे. फ्री हिटचा बॉल होता. तो बॉल वाईड मागतायत पंचांकडे कटाक्ष नजरेने पाहू नका. बघा घरामध्ये बायकोशी आणि मैदानामध्ये अंपायरची कधीच पंगा घ्यायचा नसतो असं आपण म्हणतो ना. तर पंचांची कामगिरी, JP पॅनलची कामगिरी तुम्हाला सर्वांना माहीत आहे. या वेळचा बॉल
सफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पुनश्च एकदा डॉट बॉल आणि इथे मात्र फलंदाज टेन्शनमध्ये आलेले आहेत. जनार्दन नाखवा यांना आता स्ट्राईक एंडला जावं लागेल. 3 ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या 36 धावा. ओव्हर टू डीजे मास्टर. डीजे ब्रेक कडे ड्रिंक्स ब्रेक. चेंडूंचा खेळ प्रगतीपथावर आहे, जिथे 12 मध्ये 61 धावांची गरज असणार आहे. 61 धावा कशा बनवायच्या या टार्गेटकडे न पाहता आता कितपर्यंत पोहोचू शकतील हे पाहावं लागेल. आता दुसरा सामना पराभूत झाल्यानंतर संघाला 5व्या सीझनचं वेट करावं लागेल. सो हे इम्पॉर्टंट राहणार आहे. आता जनार्दन नाखवा आपला जुना खेळ दाखवतील का हे पाहणं फार गरजेचं राहणार आहे. जनार्दन नाखवा यांनी 2 षटकार 1 चौकार ठोकलेला आहे आणि चांगली या ठिकाणी आपल्या संघासाठी मजबूत कामगिरी करत असताना गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज यश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसं पाहिलं गेलं तर प्रत्येक ओव्हरमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. यश म्हात्रे काय करतील? लेफ्ट हँड राऊंड विकेटने यावेळचा टाकलेला बॉल मिड विकेट रिजन मध्ये गेलाय. एका टप्प्याने क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फरार झालाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. ते 40 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. यावेळचा बॉल हा दिशाहीन आहे. टेन्शन असणार आहे. वाईट बॉल आलेला आहे. अतिरिक्त धावसंख्येत 1ने वाढ झालेली आहे. बघा प्रेक्षकांची सुद्धा ज्या नजरा मैदानामध्ये होत्या ना मागील मॅचमध्ये, त्या नजरा आता इकडे तिकडे धावायला लागलेल्या आहेत, कारण मॅच एकतर्फी चालवली आहे. पुन्हा एकदा यावेळचा सरळ बॅटने खेळलाय. लॉंग ऑनच्या वरून जनार्दन जॉनी जनार्दन तारा रम पम 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 षटकार. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान कभी ना छोड़कर भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अलंग द कार्पेट काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाच्या पायाला लागून चेंडू या ठिकाणी पुढे सरसवलाय. तिथे मात्र 2 धावा पुढे घेण्यात इथे मात्र फलंदाज यशस्वी झालेली आहेत. धावसंख्येमध्ये 2 ने बदल झालाय. धावा झालेल्या आहेत त्या 55. आता 8 मध्ये 42 ची आवश्यकता असणार आहे. काय घडेल या सामन्यामध्ये? पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यशचा हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढला. गॅप मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. मिळेल पुन्हा एकदा सिंगल, कारण त्यांना माहीत आहे शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल आहे, त्यामुळे काही घाई गडबड करण्याची गरज नाही आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये काहीही होऊ शकतं. धावा 7 मध्ये 41 हव्या आहेत. हा बॉल मारावा लागेल. हा बॉल मारला तर मजा येऊ शकेल या मॅचमध्ये. पाहूया काय घडते.
यशचा हा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक पोहोचले होते तोपर्यंत चेंडू जमीनदोस्त झाला आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये स्ट्राईक एंडला ज्यांनी बॉल मारला होता ते मात्र रनआउट स्वरूपात टार्गेटकडे मी पाहणार नाहीये, मी जनार्दन नाखवा यांची फलंदाजीकडे पाहेन. एकदा जनार्दन नाखवा यांची फलंदाजी जर आवडली असेल ना तर जोरदार टाळ्या या वाजल्याच पाहिजे. टाळ्या कमी पडतायत, जे तुम्ही केलं नाहीये ते जनार्दन नाखवा या वयामध्ये करतात. अगदी 50-55 वय असेल परंतु हा 50-55 वर्षाचा नवतरुण काय मैदानामध्ये चौफेर फटकेबाजी करतोय बघा. स्ट्राईक एंडला अगदी तयार आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज योगेश राऊळ राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले. 6 मध्ये 40ची आवश्यकता आहे आणि जनार्दन नाखवा करू शकतात. यावेळचा बॉल आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये फाईन लेगचा क्षेत्ररक्षण करण्यासाठी जातोय, मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीने तितकासा जास्त भाईजान फरक पडणार नाहीये पण जनार्दन नाखवा स्ट्राईक एंडला कधी येतील, त्यांच्या बॅटमधून चौकार षटकार कधी पाहायला मिळतील असे साखर गावातील ग्रामस्थ या ठिकाणी म्हणत असताना परंतु सिया अँड श्रियांस वॉरियर्स नागाव हा संघ मात्र या सामन्यामध्ये ज्यांना डोकं वर काढण्याची संधी पहिल्या सत्रामध्ये दिली आणि तेच आता डोक्यावर घर करून बसलेत असं म्हणूयात. 5 मध्ये 39ची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज. दिशाहीन गोलंदाजी, वाईड बॉलचा इशारा पंचांकडून कदाचित येऊ शकेल तोपर्यंत नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज होते ते रनआउट होतील आणि चला डीजे वाजता. नाखवांसाठी लावा, 1000 रुपये द्यावे लागतील. यावेळचा बॉल पहा, क्लीन बॉल, दांडी गोल, फलंदाज त्रिफळाचीच बाद. पियुष चौलकर यांनी जर षटकार ठोकला म्हणजे प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे उद्देश चौलकर यांच्याकडून. आता पाहूयात काय घडते. सामना तर हारलाय ऑलमोस्ट पण षटकार ठोकला तर 2000 रुपये मिळू शकतात. क्रिकेटमध्ये अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात ना. एखाद्या माणसाची दिवसाची कमाई 2000 रुपये नसते आणि एक षटकार ठोकल्यावर तुम्हाला 2000 रुपये मिळतात. भाईजांना आपण म्हणतो ना की आता टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत. आता गोलंदाज बघा आणि माझं नेहमी वाक्य मी वापरतो ना की मौसम असताना गरज नसताना काही गरज नाही आहे. एक्स्ट्रा एफर्ट एक्स्ट्रा एनर्जी लावण्याची काही गरज नाही आहे. टार्गेट बॉलपासून एवढं लांब आहे ना की तुम्हाला फक्त बॉल टाकायचे आहेत, त्यांना मारायचे आहेत तसे मारू द्या, काही हरकत नाही आहे. काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी योगेश यांची. क्लीन बोल्ड स्वरूपात 2 फलंदाजांना त्याने बाद केलेला आहे. कमांड डीजे.
शेवटचे काही बॉल बाकी आहेत, शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. वेद आलेला आहे, वेद कुलाबकरने बॉल मारलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, अलॉंग द कार्पेट आलेला आहे. आरामात पद्धतीने चेंडूला अडवलंय. हा षटकार मारला म्हणजे तेजस अडविलकर यांनी षटकार मारला तर पंकज नाखवा यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तेजस विसरू नका आहे. ओ बाट उचलली होती पण बॉल वजन होता, कदाचित वजनदार बॉल होता. अगदी या सामना जिंकलाय तो सिया अँड श्रेयांस वॉरियर्स नागाव संघाने. तर सिया अँड श्रेयांस वॉरियर्स नागाव संघाच्या संघनायकाला मी इन्व्हाइट करतोय की लगेच यायचं आहे. आणि प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स साखर संघ, बरोबर ना? तर दोनही संघाच्या संघनायकांनी यायचं. चला प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स साखर, तुम्ही एक मॅच रेस्ट घेतली होती, सो संघनायक इथे या. आणि सिया अँड श्रेयांस वॉरियर्स नागाव संघनायकाला आम्ही इन्व्हाइट करतोय. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, म्हणजे अगदी डोळे बंद करून